नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अन्यायग्रस्त पदवीधर शिक्षकांना न्याय मिळवून देणार, नामदार योगेशदादा कदम. खेड तालुका पत्रकार संघातर्फे एप्रिलमध्ये नारी महोत्सवाचं आयोजन. हिंदी दी चादरचा 350व्या शहीद समागम निमित्त खेडमध्ये चित्ररथ दाखल. 10वी-12वीच्या करिअरसाठी पुणे, मुंबई, कोल्हापूरमधील नामांकित कॉलेजला भेट देण्याची सुवर्ण संधी. आता पाहूया सविस्तर वृत्त. नवीन संच मान्यतेमुळे राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यातील अनेक पदवीधर शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. या नवीन संघ मान्यतेचा सर्वात मोठा फटका रत्नागिरी तालुक्याला बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 960 समाजशास्त्र व भाषा विषयाचे पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या अतिरिक्त शिक्षकांचे नेमके होणार काय याचे उत्तर कोणाकडेच नाही. या संदर्भात योग्य तोडगा निघावा व अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम यांची भेट घेतली. अण्णा कदम यांनी सर्व विषय समजून घेतला. शिक्षण समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी दूरध्वनीवरून राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्याशी संपर्क साधून त्यांना अतिरिक्त पदवीधर शिक्षकांबाबतची वस्तुस्थिती समजावून सांगितली. नामदार योगेशदादा कदम यांनी अतिरिक्त पदवीधर शिक्षकांच्या संदर्भात लवकरच शिक्षण मंत्र्यांशी संपर्क साधून मंत्रालयात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाबरोबर शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन संच मान्यतेने अतिरिक्त ठरलेल्या समाजशास्त्र व भाषा शिक्षकांच्या बाबतीत कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं. त्या अनुषंगाने येत्या 2-3 दिवसातच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे शिष्टमंडळ नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून शिक्षण मंत्र्यांची भेट घेणार आहेत. अतिरिक्त पदवीधर शिक्षकांबाबतची सर्व वस्तुस्थिती जाणून घेऊन या विषयावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे नामदार योगेशदादा कदम यांचे आभार मानण्यात आले. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम यांच्याशी भाषा आणि समाजशास्त्र विषयाच्या अतिरिक्त शिक्षकांसंदर्भात चर्चा करण्यासाठी गेलेल्या या शिष्टमंडळामध्ये तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव धर्मपाल तांबे, सल्लागार सुनील सावंत, परशुराम पेवेकर, कार्याध्यक्ष अनिल यादव, कोषाध्यक्ष नवनीत घडशी, उपाध्यक्ष बबन साळवी, तुकाराम काताळे, संघटना प्रवक्ते शैलेश पराडकर, संजय गडाळे, बबन मोरे, येडुकेकान, राजेश भागणे, विलास कासार, शशिकांत भुवड, राजाराम दरेकर आदी उपस्थित होते. महिलांसह तरुणींच्या कलागुणांना वाव देण्यासह व्यासपीठ मिळवून देण्यासाठी खेड तालुका पत्रकार संघातर्फे दिनांक 11 व 12 एप्रिल 2026 या कालावधीत खेड येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र येथे नारी महोत्सवाचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण आणि संयोजक समिती प्रमुख उत्तम कुमार जैन यांनी दिली आहे. याच वेळी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार असून गरजू महिलांनाही मदतीचा हात देण्यात येणार आहे. खेड तालुका पत्रकार संघ आणि पुणे येथील आपुलकी संस्थेच्या माध्यमातून यापूर्वी 32 गरजू कुटुंबियांना 4,000 रुपये प्रमाणे मदतीचा हात देऊन त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्यात आली. सामाजिक बांधिलकीतून राबवण्यात आलेला उपक्रम सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरला. या पाठोपाठच महिला सक्षमीकरणाला बळ देऊन महिलांच्या कलागुणांना उभारी देण्यासाठी नारी महोत्सवाचं आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या 2 दिवसाच्या कार्यक्रमात महिला भजनी मंडळाच्या भजनासह महिला जाखडी नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. लोककला जपणाऱ्या महिलांकडून लोककलेचा जागर करण्यात येणार आहे. नृत्य क्षेत्रात निपुण असलेल्या तरुणींना नृत्य सादर करण्याची संधी मिळणार आहे. या महिला कलावंतांचा संघाच्या वतीने यथोचित सन्मान देखील करण्यात येणार आहे. याच वेळी विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना मदतीचा हात देण्यात येणार आहे. महोत्सवासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदितीताई तटकरे तसेच सिने अभिनेत्रींनाही आमंत्रित केलं जाणार आहे. महोत्सवात सहभागी होणाऱ्या महिलांनी अधिक माहितीसाठी खेड तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष सौ अश्विनी वडके 92 730 425 यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय.
श्री गुरुवेग बहादूर साहबजी यांच्या 350व्या शहीद समागम निमित्त भारतभर चित्ररथ फिरत असून हा रथ खेड तालुक्यामध्ये ठिकठिकाणी फिरणार आहे. गुरुसाहेबांचा इतिहास लोकांना कळावा यासाठी याचं आयोजन करण्यात आलं आहे. हा चित्ररथ खेडमध्ये आला असता आमचे प्रतिनिधी मंदार आपटे यांनी त्यांची माहिती जाणून घेतली. आता आपण खेड बस स्थानकात आहोत. खेड बस स्थानकामध्ये हिंद दी चादर महाराष्ट्र शासन आयोजित श्री गुरु तेग बहादूर साहबजी 350वा शहीद समागमच्या कार्यक्रमानिमित्त 28 तारखेपासून ते 1 मार्चपर्यंत हा चलचित्रपट आहे. आपण त्याचे संयोजक मयूर सातपुते आहेत. आपण त्यांना जाणूया. काय सांगाल, हा रथ प्रत्येक नाक्यावरती फिरतोय. प्रत्येक नाक्यावर चलचित्र इथे दिसत आहेत. लोक त्याचं बघतायत, माहिती घेत आहेत. तुम्ही काय सांगाल? हिंद दी चादर हे हा सरकारी उपक्रम आहे. महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून येथे संपूर्ण कोकणभर जवळजवळ 15 रथ बाहेर पडलेले आहेत. आपल्या धर्मामध्ये जे काय वाईट वातावरण पसरत आहे किंवा घडामोडी वाईट होत आहेत त्याच्यासाठी हा जो रथ आहे त्याच्यामधून गुरु तेग बहादूर सिंगांनी धर्मासाठी काय बलिदान केलं आणि त्यांच्या पिढीतील 7 जणांनी कसं बलिदान दिलं आहे धर्मासाठी केवळ, तर त्यांनी तो हे सगळं चित्रपट याच्यामध्ये दाखवलेला आहे. तर तो सर्वांनी बघावा. आणि हा खेडमध्ये रथ आत्ता आलेला आहे. तर हा आज आणि उद्या 2 दिवस संपूर्ण खेडभर फिरणार आहे. गुरु तेग बहादूर यांची शौर्यगाथा सांगणारा हा त्यांच्या 7 पिढ्याचा बलिदान दिलेलं आहे त्यांनी हिंदू धर्मासाठी. ते कसं दिलेलं आहे आणि पुढच्या पिढीमध्ये ते रुजवावं, समजावं याच्यासाठी 2 दिवस हा रथ आपल्या खेडमध्ये फिरणारे जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, त्यांची माहिती जाणून घ्यावी असं आव्हान मयूर सातपुते त्याचे सगळेच आयोजक करतायत. धन्यवाद. आणि 12वी हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे टर्निंग पॉइंट आहेत. विद्यार्थ्यांच्या मनातील कॉलेज निवडीचा आणि प्रवेश परीक्षेचा गोंधळ दूर करण्यासाठी पुढारी माध्यम समूह यांच्यातर्फे विशेष मार्गदर्शन उपक्रम कॅम्पस टू करिअर यामध्ये पुणे, मुंबई आणि कोल्हापूर येथील नामांकित महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेट देण्याची आणि तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवण्याची सुवर्ण संधी, इंजिनिअरिंग, मेडिकल, डिझाईन, मॅनेजमेंट आणि व्होकेशनल कोर्सेसची सविस्तर माहिती. विशेष आकर्षण म्हणजे या उपक्रमांतर्गत पुण्यातील दर्जेदार आणि टॉप इन्स्टिट्यूटला प्रत्यक्ष भेट देता येणार आहे. एज्युकेशन लोन, स्कॉलरशिप आणि हॉस्टेल सुविधेबाबत सखोल मार्गदर्शन मिळणार आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि योग्य कॉलेज निवडीसाठी आजच ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पुढारीतर्फे आवाहन करण्यात आलं आहे. श्री कच्छ गुजरात सनातन समाज खेड व डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने खेड भरणे रोड येथील पाटीदार भवन राधाकृष्ण मंदिर येथे दिनांक 22 फेब्रुवारी, 15 मार्च, 12 एप्रिल, 10 मे, 14 जून, 19 जुलै, 23 ऑगस्ट, 17 सप्टेंबर, 18 ऑक्टोबर, 22 नोव्हेंबर आणि 20 डिसेंबर 2026 रोजी सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सदर शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना त्याच दिवशी पनवेल येथे नेण्यात येईल. त्यासाठी रुग्णांना जेवण, राहणं आणि प्रवास सुविधा मोफत पुरवली जाणार आहे. पिवळं रेशन कार्ड धारकास मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे, तर केशरी शिधापत्रिका धारकास अल्पदरात शस्त्रक्रिया करण्यात येईल व अल्पदरात चष्मे देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी प्रकाश पटेल 9970056066, मनोज पटेल 8605503003, विनोद पटेल 9970057287, विनोद जयसर 9422 63 71 52, रमेश पटेल 9422 34 71 85, मेहुल पटेल 78 75 69 69 76 आणि प्रकाश जयसर 9850 99 16 91
यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन गुजराती युवक मंडळ खेड यांच्यातर्फे करण्यात येत आहे. खेड पोलीस ठाण्याच्या पथकाने तालुक्यातील शिरगाव, कुळवंडी, ऐनवरे, कशेडी तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 30 गावांमध्ये सातत्याने मंदिरांमध्ये होत असलेल्या चोरीच्या घटनांचा यशस्वी उलगडा करत मुख्य आरोपीस अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 800 किलो वजनाच्या मंदिरातील घंटा आणि समई असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धाडसी कारवाईत PSI रोहिदास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अजय कडू, वैभव ओहळ, विजय सातार्डेकर, कृष्णा दराडे आणि शिरीष साळुंखे यांनी परिश्रम घेतले. गेल्या काही महिन्यांपासून मंदिरांमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र खेड पोलिसांनी कसून तपास करत आरोपीला अटक करून मोठा मुद्देमाल हस्तगत केलाय. या यशस्वी कारवाईबद्दल जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, जिल्हा परिषद सदस्य सचिनजी धाडवे तसेच युवती सेना जिल्हा प्रमुख सिद्धी शिंदे यांनी खेडचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे यांचा सत्कार करत अभिनंदन केलं. यावेळी खेडचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे उपस्थित होते. दापोली तालुक्यातील वाकवली येथे महिला मंडळाकडून नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय किशोरभाई देसाई आणि नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य निलेशजी शेठ यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महिला मंडळ पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकण नागरी संघर्ष समितीचे लक्ष्मी ऑर्गॅनिक बीफास बनवणारी कंपनी बंद व्हावी म्हणून आज 32व्या दिवशी ही बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे. सदर धरणे आंदोलनास खेड तालुक्याचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बाळासाहेब खेडेकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते अनिल सदरे, बशीर मुजावर, सुबोध सावंत देसाई, उदय घाग, आंदोलनकर्ते अशोकराव जाधव, राजेंद्र आंबरे उपस्थित होते. शिवजयंती निमित्त शिरशिंगे येथे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्त जालगाव जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य किशोरभाई देसाई, टेटवली गणाचे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य निलेशजी शेठ उपस्थित होते. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जालगाव युवा सेना उपशाखा प्रमुख रचित पटेल यांचाही सन्मान करण्यात आला. महाशिवरात्र महोत्सवाचा औचित्य साधून गोवा येथे व्यसनमुक्ती अभियानाचे बॅनर आणि इनॉग्रेशन गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते पार पडले. यावेळी गोवा सिंधुदुर्ग संचालिका BK शोभाबहन, BK सुरेखाबहन, कानकोट सेंटरचे BK छायाबहन, बिचोली सेंटर BK पुष्पाबहन, अमोणा सेंटर तसेच BK डॉक्टर विश्वेश चिखले खेड उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.